लक्षात ठेवा, कंपनी कॉलेजमध्ये आली म्हणजे प्रत्येक स्टुडंटला जॉब मिळणार असं नाही. कंपनी येतात, 100 स्टुडंटची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात. त्यापैकी 20 स्टुडंट हे इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतात आणि त्यामधले पण 5 सिलेक्ट करतात. म्हणजे तर हायेस्ट पॅकेज एखाद्या कॉलेजमध्ये समजा एका स्टुडंटला 20 LPAचा पॅकेज हायेस्ट पॅकेज लागला, तर ऑब्व्हियसली पाहून म्हणजे ऐकून भारी वाटतं ना. प्रत्येक स्टुडंटला जॉब मिळते का? तर याचा आन्सर आहे नाही. तर अमरावती इंजिनिअरिंग म्हटल्यावर सगळ्यांना एक प्रश्न येतात, अमरावतीत प्लेसमेंट मिळतं का? तर काही लोक म्हणतात अमरावतीत प्लेसमेंट नाही, आणि तर काही कॉलेजच्या वेबसाईटवर दाखवतात की आमच्या इथे इन्फोसिस, TCS, कॉग्जिमिनाय, IBM या सगळ्या कंपन्या येतात. तर मग खरं काय? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कॉलेजचं प्रमोशन किंवा बदनामी करणार नाही, तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत ॲक्च्युअल फॅक्ट जे रियालिटी आहे तेच. तर सगळ्यात आधी मी माझा एक शॉर्ट इंट्रो येतो. मी आहे राममेघे ओटचा स्टुडंट, माझी ब्रांच आहे IT, अँड माझं नाव आहे मनीष कडू, आणि तसा मी प्रॉपरचा आहे वरुड म्हणला. तर चला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी आपण पाहूया अमरावतीमधले प्रमुख कॉलेजेस. तर त्यामध्ये येतात गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ अमरावती, राममेघे ओड, सिपना, PR पोटे. तर हे काही प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेज आहे अमरावतीमधले. तर प्रत्येक कॉलेज हे आपल्या प्लेसमेंट रिपोर्टमध्ये ते सांगतात की एवढे आमच्या कॉलेजमध्ये कंपन्या आला, एवढे प्लेस झाले. तर इथे एक प्रॉब्लेम आहे. तर चांगल्या कंपनीचं नाव पण असं ठरवू नाही शकत की प्लेसमेंट ही चांगली आहे. तर कोणत्या कंपनीज अमरावतीत येतात? तर त्या आहे TCS, कॉग्निजंट, कॅपजेमिनाय, HCL, विप्रो, टेक महिंद्रा, वेरिस्टन, ढोल ट्रान्समिशन, डाना या सगळ्या कंपन्याच रिक्रुटमेंट सेक्शनची नोंद कॉलेजमध्ये दिसते. लक्षात ठेवा, कंपनी कॉलेजमध्ये आली म्हणजे प्रत्येक स्टुडंटला जॉब मिळणार असं नाही. कंपनी येतात, 100 स्टुडंटची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात. त्यापैकी 20 स्टुडंट हे इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतात आणि त्यामधले पण 5 ते सिलेक्ट करतात. तर असे ते 100मधले 20मधले 5 असे ते कमी होत जातात आणि फक्त त्या 100पैकी 5 स्टुडंट हे ते सिलेक्ट करतात. आणखी एक मोठी कन्फ्युजन आहे. कॉलेजवाले दाखवतात की आमच्या कॉलेजमध्ये 560 ऑफर आहेत. तर हे पाहून आपल्याला असं वाटतं की 560 स्टुडंटला जॉब मिळाली. तर ते असं नसतात. तर त्याऐवजी ते असं असतात की 560 ऑफर मिळाली म्हणजे त्यामध्ये असं असू शकतात की एका स्टुडंटला 2 किंवा 3 ऑफर मिळाले. तर आपल्याला असा गैरसमज होतो की 560पैकी 560 मुलांना हे जॉब मिळाली. आता येऊया सगळ्यात अट्रॅक्टिव्ह नंबरकडे, म्हणजे हायेस्ट पॅकेज. एखाद्या कॉलेजमध्ये समजा एका स्टुडंटला 20 LPAचा पॅकेज हायेस्ट पॅकेज लागला, तर ऑब्व्हियसली पाहून म्हणजे ऐकून भारी वाटतं ना. तर समजा एका स्टुडंटला लागला आणि बाकी स्टुडंटला लागला आहे 3 to 5 LPAच्या अराउंडमध्ये त्यांना पॅकेज लागला. तर हा झाला त्यांचा ॲव्हरेज पॅकेज कॉलेजचा. तर आपण जज नाही करू शकत ना, फक्त हायेस्ट पॅकेज पाहून आपण जज नाही करू शकत की हे कॉलेज चांगलं आहे, कारण ते फक्त एका स्टुडंटला लागलं असतं. नाही, ॲव्हरेज त्याचा राहतो 3 to 5 LPAचा. तर आता आपण बोलूया गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीबद्दल. तर डेफिनेटली हे एक इंजिनिअरिंग करता एक स्ट्रॉंग ऑप्शन आहे. सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे याचा फीबद्दल. अँड कंपनीज पण इथं रिक्रुटमेंट करता विविध कंपन्या रिक्रुटमेंट करता येतात. अँड नेमकं आपण हे बघितलं पाहिजे, जे आम्ही जो रूल सांगितला तो, जसं की हायेस्ट पॅकेज न बघता आपण त्याचा ॲव्हरेज पॅकेज बघितला पाहिजे. आता बोलतो माझ्या कॉलेजबद्दल. मी स्वतः PRIBITR शिकतो, त्यामुळे इथली ग्राउंड रियालिटी मला जवळून ऑब्झर्व करता येते. कॉलेजची ऑफिशियल प्लेसमेंट रेकॉर्डमध्ये कॉग्निजंट, TCS, HSBC आणि इतर कंपन्यांचा सेक्शनची माहिती आहे. कॉलेजकडून मोठ्या संख्येने प्लेसमेंट ऑफर देखील रिपोर्ट केले जातात. पण मी इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, मी फक्त कॉलेजने सांगितलेला नंबर घेऊन PRIBITRला परफेक्ट कॉलेज म्हणणार नाही. कारण प्लेसमेंटमध्ये एक ब्रांच, स्टुडंट स्किल, CGPA, ॲप्टिट्यूड अँड कोडिंग प्रिपरेशन याचा खूप मोठा रोल असतो. आणि माझ्या ऑब्झर्वेशननुसार अमरावतीमध्ये PRIBITR हा स्ट्रॉंग ऑप्शनपैकी एक आहे. दी नेक्स्ट सिपना अँड PR पोटे.
सिपने अँड PR पोर्टलमध्ये अनेक कंपन्या रिक्रुटमेंट करतात आणि प्लेसमेंट डाटा अवेलेबल आहे. सो तर पहा, आता आपण पाहिलेला आहे अमरावतीमधले प्रमुख कॉलेजेस, अमरावतीमध्ये किती कंपन्या येतात, कशा कंपन्या येतात, कोणत्या कंपन्या येतात. आणि तर पण आतासुद्धा आपला जो मेन क्वेश्चन आहे हा सॉल्व झालेला नाही की अमरावतीमध्ये प्लेसमेंट आहे की नाही. सो तर चला आपण याच क्वेश्चनवरती आता येणार आहोत की अमरावतीमध्ये प्लेसमेंट आहे का. सो तर याचा आन्सर आहे हो, अमरावतीमध्ये प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे. बट प्रत्येक स्टुडंटला जॉब मिळते का, तर याचा आन्सर आहे नाही. कारण हीच खरी रियालिटी आहे. आजच्या कॉम्पिटिशनमध्ये फक्त डिग्री घेऊन बसणार तर प्लेसमेंट मिळणं डिफिकल्ट आहे. तर तुमच्याकडे कोडिंग, कम्युनिकेशन, ॲप्टिट्यूड, टेक्निकल नॉलेज, प्रोजेक्ट, इंटर्नशिप, इंटरव्ह्यू स्किल असणं इम्पॉर्टंट आहे. सो तर माझ्या होनेस्ट ऑब्झर्वेशननुसार मी सांगतो तुम्हाला की अमरावतीमध्ये समजा इंजिनिअरिंग करायची असेल तर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ अमरावती अँड रामेगे ओल्ड हे तुमच्यासाठी स्ट्रॉंग ऑप्शन ठरू शकतात. पण तुम्ही समजा आता ब्रांच वाईज पाहायला गेलं, ब्रांच वाईज रँकिंग करायची असेल तर मला समजा की मला CSE आणि IT प्रिफरन्स द्यायचा आहे तर एक कॉलेज चांगलं ठरू शकतं. आणि समजा अदर ब्रांचेस आहे जसे की मेकॅनिकल, सिव्हिल, EXSE, समजा असे ब्रांच वाईज रँकिंग करायची असेल तर दुसरं कॉलेज पण आपल्यासाठी चांगलं ठरू शकतं. तर शेवटी स्टुडंटसाठी एक इम्पॉर्टंट मेसेज देऊ इच्छितो. जर तुम्ही अमरावतीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज चूज करणार असाल तर कॉलेज वेबसाईटवर फक्त 3 गोष्टी पाहू नका, जसे की हायेस्ट पॅकेज, मोठ्या कंपनीची लिस्ट, X नंबर ऑफ ऑफर्स. याऐवजी तुम्ही शोधू शकतात की किती युनिक स्टुडंट प्लेस झाले, तुमच्या ब्रांचमध्ये मधून किती स्टुडंट प्लेस झाले, मीडियम पॅकेज किती आहे, तसेच कोणत्या कंपनीने किती स्टुडंट घेतले. आणि शेवटी तुम्ही हे पण पाहू शकतात मागच्या 3 वर्षाचा प्लेसमेंट ट्रेंड काय आहे. सो तर शक्य असेल तर कॉलेजच्या करंट स्टुडंट आणि ॲल्युमनायशी बोलून घ्या. सो तर हा व्हिडिओ इथेच मी एंड करतो. जी मी ॲनालिसिस केला आणि जी काही मला या कॉलेजबद्दल सगळं ॲनालिसिस मी केलं आहे या मागच्या आठवड्यामध्ये, तर मी तुम्हाला ही शेअर केलं. समजा तुम्हाला याबद्दल काही आणखी मला काही सांगायचं असेल, जसं की माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करू शकतात. तसेच तुम्हाला आणखी काही क्वेरी असेल, तुम्ही समजा तुम्हाला माझं कॉलेज PRMITR बद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला पर्सनली मी तुम्हाला एक नंबर पण शेअर करणार आहे. तिथे तुम्ही तुमचे प्रत्येक क्वेरी हे फ्रीली मला विचारू शकतात. अँड तसेच फक्त कॉल नाही करायचं, त्या नंबरवरती फक्त तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकतात आणि आपले जी काही क्वेरी आहे ते तुम्ही विचारू शकतात. आणि तसेच हा व्हिडिओ तुम्हाला समजा इन्फॉर्मेटिव्ह वाटला, आवडला असेल आणि आपल्या प्रत्येक मित्राला शेअर करा ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे. जसे की कोणी तुमचे मित्र आहे इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशनसाठी अमरावती पाहत आहे, कॉलेजेस पाहत आहे, सो तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करून द्या. थँक्यू सच फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. बाय बाय.